सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे। या संस्थांनी नेहमीच सर्वच जाती धर्माचं हित पाहिले। लोकाभिमुख कामांमध्ये या संस्थांनी केलेलं काम अतुलनीय आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुणबी समाज उन्नती संघाच्या वतीनं मुलुंड इथं उभारण्यात आलेले हे देखणे वसतिगृह असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। कुणबी समाज उन्नती संघाच्या वतीनं मुलुंड पूर्व इथं उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजचा दिवस हा क्षणही आपल्या सर्वांसाठी गोड आणि समाधानाचा आहे। समाज उन्नती संघाने एक मोठी मजल मारली आहे। हा आपला वसतिगृहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केलाय। त्यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांचे आपण या प्रसंगी अभिनंदन करतो। समाजाच्या योगदानातून समाज उपयोगी तेही शिक्षणाच्या क्षेत्रात असं भरीव काम होणं हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे। त्यासाठी कुणबी समाज उन्नती संघाचं मनापासून अभिनंदन। सरकारनं समाजातील सर्व घटकांसाठी चांगले निर्णय घेत आहे। सरकार हे सर्वसामान्यांचं आहे। सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी शासन काम करत आहे। ओबीसी समाजासाठी सरकारनं अनेक निर्णय घेतले असल्याचं शिंदे म्हणाले। शासनानं इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुरू केला आहे। या विभागाच्या माध्यमातून इतर मागास व अन्य समाजातील होतकरू तरुणांना शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योगांसाठी शासन पाठबळ देत आहे। ओबीसी समाजासाठी राज्यात 72 वसतिगृह सुरू करण्यात येत आहे। ओबीसी समाजाला आवश्यक सोयीसुविधा पुरवणार असून ओबीसी समाजासाठी राज्यात 10 लाख घरं बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। शिक्षण आणि शैक्षणिक सुविधांमध्ये महाराष्ट्र पुढे आहे। त्याचं कारणही आपल्या या अशा संस्थाच आहेत। शासनही अशा संस्थांना पाठबळ देण्यात नेहमीच पुढाकार घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल। शामराव पेजे महामंडळाला अधिकचा निधी व परेल येथील वास्तूलाही आवश्यक निधी दिला जाईल। याबरोबरच तालुका स्तरावरील कुणबी भवनसाठी आवश्यक मदत केली जाईल। उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, कुणबी समाज हा शेतकरी आहे। मुलुंड इथं उभारण्यात आलेल्या या वसतिगृहात मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या त्यांच्या मुलांची सोय होणार आहे। आपल्या ओबीसी समाजासाठी देखील आपण अनेक निर्णय घेतलेले आहेत। आपण 2017 मध्ये इतर मागासवर्ग कल्याण विभाग सुरू केला आणि त्यामध्ये जातीचं समतोल साधण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आपण त्यावेळेस उचललं। बहुजन कल्याणासाठी जितकी मदत करता येईल तितकी मदत करण्याचे प्रयत्न त्यातून सुरू झाले। हा विभाग नेहमीच ओबीसी समाजातील होतकरू तरुणांना शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योगांसाठी पाठबळ देत आलेला आहे। त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे आपण केलाय। परवा जेव्हा अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस देखील बैठकीमध्ये अनेक निर्णय आपण घेतले। जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जसं आपण व्याज परतावा देतो तसाच ओबीसी बांधवाला, ओबीसी तरुणाला देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जो उद्योग करायचा आहे त्याचा देखील व्याज परतावा सरकार भरणार, हा देखील निर्णय आपण या ठिकाणी घेतोय। आणि त्याचबरोबर 72 वसतिगृह आपण सुरू करतोय। या महिन्याच्या शेवटला 52 वसतिगृह त्यापैकी चालू होत आहेत। हे देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। स्कॉलरशिप, उच्च शिक्षणाच्या स्कॉलरशिपसाठी आपली संख्या 10 वरून आपण 50 केलेली आहे। आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांची जी काही भरती रिक्त पदं होती आपण ती 282 भरली आणि तोही निर्णय घेतला जेणेकरून 12वीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांना देखील सामायिक प्रवेश परीक्षांची चांगली तयारी करतात।